कोकणामध्ये होळीचा उत्साह साजरा करण्याच्या अनेक प्रथा परंपरा आहेत। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जाते। महाडच्या गवळ आळीमध्ये होळी निमित्त देव दानव युद्ध रंगतं। एकमेकांवर पेटते निखारे फेकण्याची ही अनोखी परंपरा आजही पाळली जाते। तर हे दृश्य आपण पाहतोय महाडच्या गवळ आळीमधली ही दृश्य आहेत। एकमेकांवर पेटते निखारे लाकडांचे पेटते तुकडे फेकण्याची ही परंपरा आहे। दानव देव असं हे युद्ध मानलं जातं, प्रतिकात्मक असं हे युद्ध असतं आणि त्यासाठी हे पेटते निखारे फेकले जातात। ही अनोखी परंपरा आजही कोकणानं जपून ठेवलेली आहे। पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। काय नेमकी या मागची आख्यायिका आहे किंवा मग ही प्रथा नेमकी काय? पेटते निखारे एकमेकांवर फेकले जातात। विक्रांत, नमस्कार। होळीच्या शुभेच्छा। महाडमध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे। महाड शहरातील गवळआळी म्हणून एक भाग आहे, त्या भागामध्ये या पद्धतीची परंपरा केली जाते। या संदर्भातली आख्यायिका अशी आहे की ज्याला पुराण काळामध्ये मान्यता आहे, देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं होतं होलिका उत्सव सुरू असताना, आणि त्याची परिणिती महाडमधील या भागामधील नागरिक प्रतिवर्षी साजरी करतात आणि आपल्यातील देव आणि दानव ही परंपरा जपण्याची आणि दानवांवरती देवांचा झालेला विजय ही मात करण्याची परंपरेची जी या ठिकाणी पाहणी संबंध महाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनुभव घेत असतात। आळीतीलच एका भागामध्ये या दोन परस्पर विभागामधून जाऊन देव आणि दानव एकमेकांवरती पेटते निखारे फेकत असतात आणि त्यामधून होलिका उत्सव आणि देवीचा जय जयकार होत असतो। ही रूढी परंपरेने आलेली परंपरा महाडकर जनतेने नाही, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अशा अनेक परंपरा आहेत ज्या कोकणानं आपल्या कुशीमध्ये अशा प्रकारे जपून ठेवलेल्या आहेत। त्यातलीच ही एक अनोखी परंपरा। धन्यवाद श्रीकृष्ण बाळजी, तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती सविस्तर तपशील पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दिलात।